महादेव महादेव. प्रिय मित्रांनो, हनुमंतरायांना सर्वात जास्त आनंद केव्हा होतो तर ऐका. पूर्वी ज्यावेळेस प्रभू राम जन्माला आले नव्हते त्यावेळेस वाल्मिक ऋषींना असं रामायण लिहिलं, अति सुंदर वाल्मिक रामायण म्हटलं गेलं. आणि त्यावेळेस महादेवांना कळालं की मला एक अवतार घ्यावा लागेल, त्या अवतारामध्ये मला सदैव प्रभू रामाची सेवा करावं लागेल. तर खूप आनंदी झाले. महादेव महादेव. त्यानंतर प्रभू श्रीरामाच्या पूर्ण अवतारामध्ये मारुतीराय सदैव त्यांच्याबरोबर आनंदी राहिले. कोणत्या पण कार्याला ते पुढे असायचे. खूप आनंदी, मध्य हास्य आणि सर्वांना आनंदी ठेवायचे असे मारुतीराया. ज्यावेळेस पूर्ण प्रभूचा अवतार संपला त्यावेळेस थोडे नाराज झाले की प्रभू माझ्यापासनं आता दूर होणार आहेत. हे तर भगवंताला कळत होतं, म्हणून त्यांना पाताळामध्ये पाठवलं. आणि ते पाताळातून येईपर्यंत प्रभू रामाचा अवतार पूर्णत्व झालेला होता. त्यानंतर प्रभूच्या आठवणीमध्ये मारुतीरायानं एका शिलावर पूर्ण रामायण लिहिलं. ते पण अद्भुत होतं, खूप सुंदर होतं. आणि ते रामायण स्वतः वाचायचे आणि ऐकवायचे. त्यानंतर कालांतराने कलियुग लागला आणि तुलसीदास स्वामींचा अवतार झाला. त्यानंतर एक वेळ अशी आली की तुलसीदास हनुमंतांना नेहमी आठवण करायचे, आवाज द्यायचे. त्यावेळेस हनुमंतराया त्यांच्या भेटेला गेले. त्यावेळेस तुलसीदासांना हनुमंतांना एक विनंती केली की मी एक असं भगवंताविषयी चरित्र लिहिलं आहे, ते तुम्ही ऐका आणि बघा. ज्यावेळेस तुलसीदास रामायणाची कथा ऐकली, तुलसीदासांना ती सांगितली मारुतीरायांना. त्यावेळेस तो पूर्ण ग्रंथ बघितल्यानंतर मारुतीराय इतके आनंदी झाले की त्यांचं म्हणणं झालं की तुमच्या पुढं माझा ग्रंथ काहीच नाही. ही होती प्रभू मारुतीरायाची सेवा. खूप आनंदी 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 झाले आणि म्हटले की माझं रामायण मी समुद्रामध्ये सोडतो. ते मारुतीरायाने समुद्रामध्ये सोडून दिलं आणि तुलसीदास रामायण हे आज आपण ऐकतोय आणि ते खूप पवित्र आहे. महादेव महादेव. आपण आलो आहेत आता अगदी महत्वाच्या ठिकाणी. इथे रामकृष्ण हरी हे आहे वारकरी संप्रदाय परंपरा. थोर मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन चालायचं. महादेव महादेव. भय आणि बाबा यांना आज 21 वर्ष होत आलेले आहेत. त्यांच्या कृपा आशीर्वादानेच इथे ओंकारेश्वर महादेव मंदिराची स्थापना झाली आणि 11 वर्षे पूर्ण झाले की 3.5 दिवसाचा येथे सप्ताह होतो. यातील पंचक्रोशीतले सर्व भाविक भक्त या ओंकारेश्वर महादेवाला येतात. इथं शिवमहापुराण पारायण होत असतं. 3.5 दिवसाच्या सप्त्यामध्ये सर्व लोक आनंदी असतात. महादेव महादेव. हर हर महादेव. जय जय मल्हार मार्तंड भैरवाय शंभो. हर हर महादेव. महादेव महादेव. बोला ओंकारेश्वर महादेव की जय. प्रिय मित्रांनो, ओंकारेश्वर हे नर्मदा शिव आहेत आणि भविष्यात कधी ओंकारेश्वरला गेलो तर नक्की तुम्हाला तिथली माहिती देईन. हे त्यातील महादेव आहेत. हर हर महादेव. महादेव महादेव. येथील शिवभक्त पेंढारी परिवार यांना पळशीचे शंकर महाराज यांचा आशीर्वाद लाभला. ते पण या जागेवर बऱ्याच दिवस येत होते. आज ते पण परमेश्वरापाशी आहेत. हा तो प्रिय मित्रांनो, चांदोड पासून अगदी जवळच्या अंतरावर हे ओंकारेश्वर महादेव मंदिर रस्त्याच्या लगत आहेत. तर तुम्ही कधी येता या जागेला भेट द्यायला.
शांताराम महाराज आळंदीकर यांच्या डोळ्यातून अश्रू आले की त्यांना खूप आनंद झाला की 11 वर्षापासून कालेचं कीर्तन ते पूर्णत्वाला नेतात. खूप आनंदीदायक हे अश्रू असतील की ती सेवा पूर्ण करतात आणि यापुढे पण ते पूर्ण करणार. हा परिवार आळंदी माऊलीचा आहे. अख्खा परिवार शांताराम महाराज आळंदीकर घेऊन येतात आणि भव्य दिव्य सप्ताह पार पाडतात. त्यांचं शब्दात वर्णन करता नाही येणार. अद्भुत आहे शांताराम महाराज आळंदीकर. महादेव महादेव. खूप महाराज लोकांच्या सानिध्यात मी असतो, पण शांताराम महाराज म्हटलं तर गरिबाचे महाराज आहेत. खूप चांगले महाराज आहेत आणि कीर्तनाची सेवा कशी ते पुढे ऐका तुम्ही. ह्या दुधात तुपा लोणाची चोरी केली. बरं चला, चोरी केली एवढ्यावरती परमात्मा राहिली नाही. परमात्म्याने अनेक प्रकारच्या लीला केल्या. अनेक प्रकारच्या लीला केल्यावरती मग मात्र यशोदा मातेच्या लक्षात आलं आणि मग मात्र यशोदा माता म्हटले, कृष्णा अरे तू आता इथं थांबू नको. का बाबा, आता तू इथं थांबण्याचा अधिकारी राहिले नाहीत. मग उद्यापासून तू कुठं जायचं? उद्या जाईल खेळ खेळायचा आहे देवा. खांदी भार खोटी भूक काय खेळयाचे सुख देवा. रे भूक लागली रे. मग खेळ मोडावा. आता बस झालं म्हटलं देवा. आता थांबा जरा, 11:30 वाजले. आता बस झालं म्हटले. खूप खेळले तुम्ही. मग आता काय करा, सगळ्यांनी शिदोऱ्या एकत्र करा. मुंगडी चांगली. अरे देवा, अरे तूच आम्हाला दिलीत ना. आम्हाची का दिली वांगुली रे. कानोबा तुझी घोंगडी चांगली. देवा रे तुझी चांगली आहे, पण तूच आम्हाला दिलीत ना. मला सांगा ना. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. बाल गोपाल कृष्ण भगवान की जय हो. हर हर महादेव. प्रिय मित्रांनो, पुन्हा पुन्हा तेच सांगतो. ऐकलं का? पुन्हा तेच सांगतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, कधी खचून जायचं नाही. अजून वेळ गेलेली नाही, कारण येणारी वेळ अजून बाकी आहे. माऊलींबरोबर आनंदी विचाराची देवाणघेवाण झाली. भोले छोटे महाराज जे आळंदीकर आहे, आपण त्यांना थोडक्यात 1-2 प्रश्न विचारू. छोटे आणि त्यांचं काय म्हणणं असेल आपण लावी बघूया. जगात सुंदर काय? आळंदी. जगात सुंदर आळंदी. बर, जगात सर्वात उत्तम मंत्र कोणता आहे? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अतिप्रिय दैवत कोणतं आहे?
ज्ञानेश्वर माऊली. रामकृष्ण हरी. हे भोले महाराज आळंदीकर, शांताराम महाराज आळंदीकर यांच्या सानिध्यामध्ये राहिलेले आहेत. अगदी छोट्या वयामध्ये खूप चांगलं उत्तर त्यांना दिलं. प्रिय मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या एका मित्राला नक्की पाठवा. हर हर महादेव, महादेव महादेव. महादेव महादेव.